संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही इथे। बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू। तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमा येईल कळू। बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू। विठ्ठला 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 विठ्ठला
तुम्हीच लाविले जी झाड तरी अवधानी अमृती वाढ शिंपोनिकी जे संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं काशाय वस्त्रं करदण्डधारिणीं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषयितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये तैसे तुमचे अवधान धाये आणि तुम्ही म्हणा हे होय ऐसे वक्तृत्व कवना हे जिणे तुम्ही रिझा जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता सो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची दिवा जोडून अंजुळ असे दानावता वेळ पहा पहा कृपा दृष्टी बोला उरलिया गोष्टी विठ्ठला विठ्ठला संतांचा महिमा तू बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येथे संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येथे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा श्रीमंत संत वैराग्य राग रसिक सच्चिदानंद स्वरूप भक्त कल्याण मूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा एक अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रसिद्ध जवळजवळ सगळ्यांच्या पाठांतरातला म्हणण्यापेक्षा नित्य चिंतनातला गोडसा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे पण अभंग 3 चरणाचा आहे आणि अभंग जरी 3 चरणाचा असला तरी तुकाराम महाराज मात्र या अभंगातून 4 गोष्टी सांगतात अभंग 3 चरणाचा आहे पण तुकाराम महाराज 4 गोष्टी सांगतात एक म्हणजे संतांच्या महिम्याचं दुर्गमत्व सांगतात दुसरं म्हणजे संतांच्या महिम्याचं शब्दातीतत्व सांगतात तिसरं म्हणजे संतांच्या महिम्याचं उपमातीतत्व सांगतात आणि चौथी गोष्ट म्हणजे संतांच्या महिम्याचं स्वानुभव गम्यत्व सांगतात विठ्ठला किम निमित्त सेवा हे आपणा सर्वांना विदित आहे वेगळं सांगण्याचं कोणतंही आणि काहीही कारण शेष नाही किंबहुना ती वेळही नाही पण तरी सुद्धा वक्त्याचं प्रधान कर्तव्य या न्यायाने सांगायचं ठरलं तर हा आपला अत्यंत सुंदर गोड असा हा चालू असलेला भक्ती उत्सव आणि आज या भक्ती उत्सवातील ही द्वितीय दिवसाची कीर्तन सेवा सर्व खडक ओझर ग्रामस्थांच्या वतीने ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे दुसऱ्या दिवसाचं कीर्तन आहे 2 नंबरचं कीर्तन आहे नंबर 2चं नाही 2 नंबर आणि नंबर 2 यात महद अंतर असतं 2 नंबर हे कायद्यात येतं आणि नंबर 2 हे कायद्याच्या बाहेर जातं विठ्ठला विठ्ठला म्हणून अत्यंत सुंदर गाव अगदी गावातील सर्व पारमार्थिक मंडळी आणि जवळजवळ गावामध्येच किती 40 आणि 40 80 जवळजवळ 100च्या आसपास या गावात टाळकरी आहेत म्हणजे माझ्या आयुष्यात म्हणजे आम्ही भरपूर कीर्तन केली भरपूर फिरलो आमच्या वयाच्या मानाने पण 100 टाळकरी असणारं गाव हे आम्ही पहिल्यांदाच पाहिलं बरं ऐका ना 100 टाळकरी आहे त्याच्यात काही आश्चर्य नाही 100 टाळकरी असून ते सगळे बिन तक्रार उपस्थित आहेत हे फार महत्वाचं आहे हे फार महत्वाचं असते नाही तर गावात 2 महाराज असले तरी 2 सप्ते करावं लागतात विठ्ठला विठ्ठला आणि आमच्या आबांनी तर सांगितलं की पारायणाची संख्या सुद्धा 116 मंडळींची पारायणाची संख्या आहे म्हणजे ज्ञानेश्वरीच्या पारायण वाजवायच्या असल्या तर मनाभावातून वाजवा इज्जत घालू नका नाही तर आम्ही काय टाळ्यांचे भुकेले वगैरे असे काही कीर्तनकार नाही
नाही तर गुरुजी तुम्हाला किती कल्पना आहे मला माहित नाही, संप्रदाय फार सुधारला सध्या बाबा. हो, कीर्तनकार सांगतात माझं वाक्य आवडलं तर टाळी वाजवा. कीर्तनकार, अरे तो वाक्यच फेल आहे, त्या कीर्तनाचं काय घेऊन बसला तू? विठ्ठल म्हणून 116 मंडळी तब्बल पारायणासाठी बसलेली आहेत. त्यांचं एकदा जोरदार आपण टाळ्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे. हो, नाहीतर हल्ली पारायण कर्त्यांची संख्या गावोगाव कमी होत चाललेली आणि या सेवेसाठी सर्वच संप्रदायातील ख्यातनाम गायक वादक तथा महाराज मंडळी उपस्थित आहेत. अगदी मला जन्मूनही जेवढे दिवस झालेले नाहीत त्याही पेक्षा दुप्पट काल ज्यांचा परमार्थामध्ये व्यतीत होतोय आणि झालाय अशी माणसं कीर्तनासाठी टाळ घेऊन उभी आहेत, किंबहुना माझ्या पुढे श्रवणासाठी बसलेली आहेत. त्यामध्ये आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायामध्ये मोजक्याच लोकांना गुरुजी म्हटल्या जातं, मोजक्याच लोकांना. कारण गुरुजी म्हणून घेणं सोपं नाही आणि गुरुजी कुणालाही म्हणायचं नसतं. तर शास्त्रकार सांगतात गुरु कुणाला म्हणावं, तर शास्त्र सांगतं बाबा जगात गुरु भरपूर आहे, जगात गुरु भरपूर आहेत. गुरु बहवह संती शिष्य वित्तापहारका. जगात गुरु भरपूर आहेत, शिष्याच्या वित्ताचं हरण करणारे, पण जगात गुरु थोडे आहेत, शिष्याच्या चित्ताचं हरण करणारे, आणि ते म्हणजे आमचे आदरणीय परमपूज्य प्रकाश महाराज कातकडे गुरुजी. हो, गुरु बहवह संती शिष्य वित्तापहारका स गुरुर दुर्लभः शिष्य चित्तापहारका. विठ्ठला त्यांच्या प्रकाशाने नाशिक जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र प्रकाशित झाला. असे आदरणीय आमचे प्रकाश महाराज कातकडे गुरुजी, आदरणीय परमपूज्य, त्यांचं नावच सदानंद आहे, तेही सदा आनंदी असतात आणि त्यांना पाहिलं तरीही दुसऱ्यालाही सदा आनंद होतो. असे आदरणीय परमपूज्य आमचे सदानंद महाराज कडोळे गुरुजी, आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड गायक आदरणीय श्री आमचे अक्षय महाराज वाघ, आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड मृदंग वादक, अगदी वयाच्या 30 मध्येच ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून टाकलं. नव्हे नव्हे मोठी मोठी माणसं तुमचे बोल बसवतात, मी असं ऐकलेले बरं का, मोठी मोठी मंडळी. मला काय त्याच्यातलं फारसं कळत नाही, आणि ज्या क्षेत्रातलं ज्या व्यक्तीला कळत नसेल त्या व्यक्तीनं त्या क्षेत्राबद्दल अधिक बोलण्याचं कारण कोणतंही नाही. तर नाहीतर ज्ञानोबराय सांगतात तसं होईल, मोतिया भिंग देणे तैसे होईल. पण आमचे आदरणीय परमपूज्य, अगदी त्यांना विकास महाराज म्हणण्याच्या ऐवजी आता इथून पुढे ताल विकासच म्हटलेलं परवडेल आपल्याला. आमचे आदरणीय परमपूज्य ताल विकास महाराज बेलूकर अगदी दोन्ही हातानं पकवाज वाजवतात, म्हणजे 2 हातानच वाजवत असतात म्हणा. असे आदरणीय परमपूज्य आमचे विकास महाराज बेलूकर, आतापर्यंत ज्यांनी हजारो विद्यार्थी तयार केले आणि आणखीनही ते महाराष्ट्राला हजारो मृदंग वादक देण्याचं काम करत आहेत. असे आदरणीय परमपूज्य आपल्या भागाचं भूषण विकास महाराज बेलूकर ते सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड कीर्तनकार, कधीही आयुष्यात कीर्तनाचे त्यांनी पैसे मागितले नाही, अशी मंडळी इथून पुढच्या काळात पाहायला मिळणं अवघड आहे. असे आदरणीय परमपूज्य आमचे शांताराम महाराज गाडेकर बाबा असतील, आदरणीय परमपूज्य आम्हाला वारंवार ज्यांनी कीर्तनाचं स्मरण करून दिलं असे आमचे आदरणीय परमपूज्य अशोक महाराज पवार आबा, आणि सर्वच महाराज मंडळी, आमचे सौरभ महाराज, आदरणीय परमपूज्य आमचे प्रशांत महाराज, परशुराम महाराज, सर्वच मंडळी, सर्व गायक वादक महाराज मंडळी, सर्व पंगत दाते, देणगीदाते, हस्ते परहस्ते सहकार्य करणारी सर्व भाविक मंडळी, आणि आदरणीय परमपूज्य आपल्या गावचं भूषण, अगदी गावातल्या देवाला पहिल्यांदा दंडवत घातला पाहिजे असं तुकाराम महाराज गाथ्यामध्ये सांगतात. गावीच या देवा नाही दंडवत, ब्राह्मण अतीत घडेची ना तुकोबाराय सांगतात. नाहीतर आपल्या धर्मातल्या लोकांना सगळ्यात मोठी लागलेली खोड म्हणा, घाण सवय म्हणा, काय गावातल्या देवाच्या पाया पडायचं नाही, निघालेच तुळजापूरला, निघालेच आदमापूरला, निघालेच कोल्हापूरला, असं नाही. असे आदरणीय परमपूज्य आमचे
अर्जुन महाराज गांगुर्डे ते सुद्धा उपस्थित आहेत. मी तुम्हाला सुद्धा वंदन करतो. सिस्टीम सुद्धा अत्यंत सुंदर आहे. तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो आणि अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. विठ्ठला विठ्ठला अभंग 3 चरणाचा आहे. पण अभंग जरी 3 चरणाचा असला तरी तुकाराम महाराज या अभंगातून 4 गोष्टी सांगतात. एक म्हणजे संतांच्या महिम्याचं दुर्गमत्व सांगतात. दुसरं म्हणजे संतांच्या महिम्याचं शब्दातीतत्व सांगतात. तिसरं म्हणजे संतांच्या महिम्याचं उपमातीतत्व सांगतात. आणि चौथी गोष्ट म्हणजे संतांच्या महिम्याचं स्वानुभव गम्यत्व सांगतात. काय काय सांगतात म्हणा, तुला कशाला आणलंय? काय काय सांगतात सांगतो ना मी, ऐका तुम्ही आता नीट ध्यानात ठेवा, परत ऐका. एक म्हणजे संतांच्या महिम्याचं दुर्गमत्व सांगतात. दुसरं म्हणजे संतांच्या महिम्याचं शब्दातीतत्व सांगतात. संतांच्या महिम्याचं उपमातीतत्व सांगतात. आणि चौथी गोष्ट म्हणजे संतांच्या महिम्याचं स्वानुभव गम्यत्व सांगतात. काय काय सांगतात? जेवले तुम्ही? काय काय सांगतात? जाऊ द्या, अधिक वेळ घालवण्याचं कोणतंच कारण नाही. एक म्हणजे संतांच्या महिम्याचं दुर्गमत्व सांगतात. संतांचा महिमा दुर्गम आहे. संतांचा महिमा जीवाला कळत नाही. अरे बाबा, संतांचा महिमा जीवाला कळत नाही यात काय आश्चर्य आहे? संतांचा महिमा देवाला सुद्धा कळत नाही. का कळत नाही? तर तो दुर्गम आहे. संतांचा महिमा एका प्रकारचा नाही, अनेक अनेक अंगाने संतांच्या महिम्याचं वर्णन केलेले. संतांच्या नामाचा महिमा वेगळा, संतांच्या दृष्टीचा महिमा वेगळा, संतांच्या चरणरजाचा महिमा वेगळा, संतांच्या आलिंगनाचा महिमा वेगळा, संतांच्या भूमीचा महिमा वेगळा, संतांच्या पंथाचा महिमा वेगळा, संतांच्या ग्रंथाचा महिमा वेगळा, संतांच्या भूमीतील वृक्षांचा महिमा वेगळा आणि संतांचा महिमा वेगळा. विठ्ठला विठ्ठला संतांच्या नावाचा महिमा. संतांच्या नावाचा काय महिमा आहे? तर संतांच्या नावाचा महिमा सामान्य नाही बरं गुरुजी. संतांच्या नावाचा काय महिमा आहे? अरे बाबा, त्या सज्जनांचं नाव जरी तुम्ही तुमच्या मुखाने घेतलं तरी पुण्य प्राप्त होतं. असा त्या घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे. घेता सजनाची नावे, घेता सजनाची संतांच्या नावाने होणारी इष्टप्राप्ती. पण संतांच्या नावाने इष्टप्राप्तीच होते असं नाही, तर संतांच्या नावाने अनिष्ट निवृत्ती सुद्धा होते. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे, ही अनिष्ट निवृत्ती. काही साधनाने इष्टप्राप्ती होते पण अनिष्ट निवृत्ती होत नाही. काही साधनाने अनिष्ट निवृत्ती होते पण इष्टप्राप्ती होत नाही. काही साधनाने इष्टप्राप्ती होत नाही आणि अनिष्ट निवृत्ती होत नाही. पण जगाच्या पाठीवरती एकमेव संतांचं नाव असं आहे, या संतांच्या नावाने इष्टप्राप्तीही होते आणि अनिष्ट निवृत्ती होते. हा संतांच्या नावाचा महिमा आहे. संतांच्या नावाचा काय महिमा आहे? तर काही साधन पुण्योत्पादक आहेत पण ती पाप निवर्तक नाहीत. काही साधन पाप निवर्तक आहेत पण ती पुण्योत्पादक नाहीत. काही साधन पुण्योत्पादकही नाहीत आणि पाप निवर्तकही नाहीत. पण जगाच्या पाठीवरती एकमेव संतांचं नाव असं आहे, ते पुण्योत्पादकही आहे आणि पाप निवर्तकही आहे. हा संतांच्या नावाचा महिमा आहे. संतांच्या नावाचा काय महिमा आहे?
तुकाराम तुकाराम म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया गेली समूळ गेली समूळ विलया गेली समूळ विलया गेली समूळ विलया गेली समूळ विलया ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया गेली समूळ विलया गेली समूळ विलया ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया गेली समूळ विलया ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम हा संतांच्या नावाचा महिमा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो हा संतांच्या नावाचा महिमा ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करीतू सर्वज्ञा ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा ज्ञानाग्निनी पापी जळती ही ज्याची आज्ञा हा संतांच्या नावाचा महिमा आहे विठ्ठला संतांच्या चरण रजाचा महिमा संतांच्या चरण रजाचा काय महिमा आहे तर संतांचे चरण रज प्रयत्नपूर्वक नाही सहजगत्या जरी जीवाला प्राप्त झाले तरी सकल दुःखाचं कारण असणारी जी वासना आहे त्या वासनेचं बीज जळून संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जळून अट्टाहासाने नाही कष्ट करून नाही तर संतांचे चरण रज सहजगत्या जरी जीवाला प्राप्त झाले तर त्याचा परिणाम काय होतो संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय किंबहुना संतांच्या चरण रजाचा महिमा काय आहे नामदेव महाराज जर पुढे चालले
तर भगवान परमात्मा मागे चालतो आणि त्यांच्या चरणरजाला वंदन करतो. हा संतांच्या चरणरजाचा महिमा आहे. नाम याचे पाठी चाले केशिराज, लागावया रज चरणीची. हा संतांच्या चरणरजाचा महिमा आहे. आणि तिसरा म्हणजे संतांच्या दृष्टीचा महिमा. संतांच्या दृष्टीचा काय महिमा आहे? तर संतांच्या दृष्टीचा महिमा सामान्य नाही. प्रसंग असा आहे, ज्ञानोबारायांना विचारलं, माऊली ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक अकाट्य क्रांतदर्शी जगाच्या साहित्याला गवसणी घालणारा ग्रंथ लिहिला. माऊलींना विचारलं, माऊली कोणत्या शाळेमध्ये गेले होते, कोण्या कॉलेजमध्ये गेले होते, कोण्या विद्यापीठात शिकले तुम्ही, नव्हे कोण्या संस्थेत पाठाला बसले होते? त्यावेळेला माऊली सांगतात, अरे बाबा शाळा कॉलेज विद्यापीठ याची काय भाषा करता, भाकर खाण्याची सोय नव्हती. मग माऊली ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला तरी कसा काय? त्यावेळेला माऊली सांगतात, माझ्या डोळ्यापुढं इतक्या उंचीची माणसं बसली होती की त्यांनी माझ्याकडे पाहिलं जरी तरी त्यांच्या नजरेतून माझ्या मुखातून ज्ञान प्रसवेल. हा संतांच्या दृष्टीचा महिमा आहे. तुमचे दिठीवेचे ओले सासिन्नले प्रसन्नतेचे मळे, ते साऊली देखून लोळे श्रांतुजी मी. हा संतांच्या दृष्टीचा महिमा आहे. विठ्ठला संतांच्या आलिंगनाचा महिमा. संतांच्या आलिंगनाचा महिमा काय आहे? आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे, मोक्ष सायुजता जोडे, मोक्ष सायुजता जोडे. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे, मोक्ष सायुजता जोडे, मोक्ष सायुजता. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे, मोक्ष सायुजता जोडे, मोक्ष सायुजता जोडे. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे, मोक्ष सायुजता जोडे, मोक्ष सायुजता जोडे. आलिंगन घडे आडनावाला शोभेला असं प्रमाण दिलं. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आता हे तुमचं लोकेशन चालू असेल तर कळेल, नाही तर कळणार नाही. हो, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आलिंगनाने मोक्ष प्राप्त होतो. विकास महाराज असा या चरणाचा अर्थ आहे. पण खरं सांगू गुरुजी, आलिंगनाने मोक्ष होत नाही. वेदांतामध्ये मोक्ष कशाने सांगितलं? वेदांतामध्ये मोक्ष हा ब्रह्मज्ञानाने सांगितला. कशाने सांगितला? ब्रह्मज्ञानाने मोक्ष सांगितला. ज्ञानाने मोक्ष सांगितला. महाराज ज्ञानाने मोक्ष सांगितला हे प्रमाणासह सांगता का मोघम सांगता? त्यावेळेला आमच्या संतांचं प्रमाण आहे की ज्ञाने विन मोक्ष नाही. हा सिद्धांत. दृष्टांत असता तर काहीतरी कॉम्प्रोमाइज केलं असतं, काहीतरी बदल केला असता, पण हा सिद्धांत आहे. आणि सिद्धांत कशाला म्हणतात? ज्याच्यात कधीही बदल होत नाही त्याला सिद्धांत म्हणतात. किंबहुना शास्त्रकारांची सुद्धा तीच भाषा आहे की ज्ञानात एवतु कैवल्यम. कैवल्य ना मोक्ष. मोक्ष हा ज्ञानाने प्राप्त होतो. आलिंगनाने मोक्ष प्राप्त होत नाही. अरे बाबा, दोन शरीर एकत्रित आल्यानंतर कुठं मोक्ष प्राप्त होत असतो का? होत नाही. दोन शरीरांची भेट झाल्यानंतर कुठं मोक्ष प्राप्त होत असतो का? होत नाही. मग आलिंगनाने मोक्ष झाला हे तुकाराम महाराज सांगतात तरी कसं? तुकाराम महाराज खोटं बोलतात का? तर नाही. पुन्हा वाक्य ध्यानात ठेवा, आलिंगनाने मोक्ष होत नाही. मोक्ष हा ज्ञानाने, ज्ञानाने आणि ज्ञानानेच होतो. मोक्ष हा आलिंगनाने होत नाही. मग आलिंगनाने झाला याची वाट काय? पुन्हा वाक्य ध्यानात ठेवा, मोक्ष हा आलिंगनाने होत नाही. मोक्ष कशाने होतो? कशाने होतो? ज्ञानाने होतो. मोक्ष कशाने होतो? अहो मोक्ष, मोक्ष कशा संग खातात मोक्ष? मोक्ष हा कशाने प्राप्त होतो? ज्ञानाने प्राप्त होतो. आलिंगनाने मोक्ष प्राप्त होत नाही. मग आलिंगनाने मोक्ष झाला असं तुकाराम महाराज सांगतात, याची वाट काय? तर आलिंगनाने मोक्ष होत नाही. मोक्ष हा ज्ञानानेच होतो. मग आलिंगनाने झाला कसा? तर तो संतांचा महिमा आहे. विठ्ठला तो काय आहे?
संतांचा महिमा आहे. आलिंगनाने मोक्ष प्राप्त होत नाही. मग तो कशाने झाला, का झाला, तर तो संतांचा महिमा आहे. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. ऐसा संतांचा महिमा म्हणजे कैसा संतांचा महिमा, तर आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संतांचा महिमा. विठ्ठल विठ्ठल. आलिंगणे संतांचिया, आलिंगणे संतांचिया, आलिंगणे तुमच्यासारखी जर मंडळी असली ना तर कीर्तनकार जिवंतच असला पाहिजे असं काही नाही. विठ्ठल विठ्ठल. आलिंगणे संतांची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता.
हा संतांच्या दृष्टीचा महिमा. कशाचा महिमा? आलिंगनाचा महिमा. हा संतांच्या आलिंगनाचा महिमा. संतांच्या पंथाचा महिमा. संतांच्या पंथाचा काय महिमा आहे? तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. हा संतांच्या पंथांचा महिमा आहे. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. हा संतांच्या पंथाचा महिमा आहे. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेता आम्ही. हा संतांच्या पंथांचा महिमा आहे. संतांच्या भूमीचा महिमा. संतांच्या भूमीचा काय महिमा आहे? धन्य पुण्य भूमी आळंदी हे गाव. धन्य पुण्य भूमी आळंदी हे गाव. धन्य पुण्य भूमी आळंदी हे गाव. धन्य भूमी आळंदी हे गाव. धन्य पुण्य भूमी आळंदी हे गाव. गाथा बघून आलो मी. विठ्ठला पाहून या ग्रंथ करावे कीर्तन म्हणून. धन्य पुण्यभूमी आळंदी हे गाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर. गाथ्यात असते बर का. हो तर संतांच्या भूमीचा महिमा. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार. धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी. हा संतांच्या भूमीचा महिमा. संतांच्या भूमीचा काय महिमा आहे तर पंढरीहुनी हे अधिक ऐसे बोलती ब्रह्माधिक. धन्य धन्य येथीचे लोक ज्याशी स्नान संध्या घडे. हा संतांच्या भूमीचा महिमा आहे. संतांच्या भूमीचा काय महिमा आहे? भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया. त्याहुनी थोर महिमाया. त्याहुनी थोर महिमाया. भूवैकुंठ पंढरपूर थोर महिमाया.
संतांच्या भूमीतील वृक्षाचा महिमा, संतांच्या भूमीतील वृक्षाचा सुद्धा महिमा सामान्य नाही, सामान्य नाही. हो, आता आपण आळंदीला दर्शनाला जातो. दर्शनाला गेले की पहिल्यांदा महाद्वारातून प्रवेश केला की कासवाचं दर्शन घेतो. कासवाचं दर्शन घेतलं की नंतर हैबत बाबांचं दर्शन घेतो. हैबत बाबांचं दर्शन घेतलं गुरुजी की नंतर नाथपारांचं दर्शन घेतो. नाथपाराचं दर्शन झालं की नंतर माऊलींचं दर्शन घेतो. माऊलींचं दर्शन झालं की मुक्ताबाई, सिद्धेश्वर, नंतर त्या पिंपळाला प्रदक्षिणा घालून कोणत्या वृक्षाचं दर्शन घेतो? तुम्ही आळंदीला गेले होते का नाही आधी तेवढं सांग. नसले गेले तर जा, तिकटाचे पैसे मी देतो, पण तुम्ही आळंदीला जाऊ नये एकदा. हो, कोणता वृक्ष? आजान वृक्ष. त्या वृक्षाचं नाव काय? आजान वृक्ष. तर विकास महाराज त्या आजान वृक्षाचा महिमा सामान्य नाही. हो, त्या आजान वृक्षाखाली नेहमी काही मंडळी गाथ्याचं, ज्ञानेश्वरीचं किंबहुना अन्य कोण्याही ग्रंथाचं अनुष्ठान करत काही मंडळी बसलेली असतात. तर त्या वृक्षाचा महिमा सामान्य नाही. त्या वृक्षाचा काय महिमा आहे? अगदी वेड्यातला वेडा जरी मनुष्य त्या वृक्षाखाली जाऊन बसला, नव्हे नव्हे अज्ञानातला अज्ञानी मनुष्य, मंदातला मंद मनुष्य, नव्हे नव्हे जो गावात कोण्याच कामाचा नाही असाही जर त्या झाडाखाली नेऊन बसवला आणि त्याने जर अनुष्ठानपूर्वक ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीची पारायण केली तर तो जगातला सर्वश्रेष्ठ विद्वान होऊ शकतो. हा त्या आजान वृक्षाचा महिमा आहे. हा त्या आजान वृक्षाचा महिमा आहे. एकनाथ महाराज वर्णन करतात, आजान वृक्षाची पाने जाण, भक्षून करील अनुष्ठान, त्याशी साध्य होईल ज्ञान. संशय वाटतो का? येथे संशय नाही. विठ्ठल विठ्ठल. हा संतांच्या भूमीतील वृक्षाचा महिमा, संतांच्या ग्रंथाचा महिमा. संतांच्या ग्रंथाचा महिमा काय आहे? आता तुम्ही ज्या ग्रंथाचं पारायण करत आहात ना, ज्ञानेश्वरी पारायण करणारी मंडळी हात वरती करा बरं. ज्ञानेश्वरी पारायण करणारी मंडळी हात वरती करा. कोण कोण पारायणाला बसले सगळ्यांनी? वा वा. तर तुम्ही ज्या ग्रंथाचं पारायण करत आहात, खाली घ्या, आता खाली घ्या, काय नाही. तर तुम्हाला वाटलं काय बक्षीस वगैरे आहे काय? तसं काही नाही. तर तुम्ही ज्या ग्रंथाचं पारायण करत आहात त्या ग्रंथाचा महिमा काय तुम्हाला सांगतो, जरा तुम्ही ध्यान धरून ऐका. संतांच्या त्या ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाचा महिमा काय आहे? तर ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाचं जर अनुष्ठान केलं, पारायण केलं तर ती ज्ञानेश्वरी तुम्हाला सामान्य ठेवत नाही. मग ज्ञानेश्वरी काय करते? तर ओवी अशी आहे ज्ञानोबा एवढी ओवी ज्ञानेश्वरीतली पाठ कराच तुम्ही. एवढी ओवी पाठ करा. मनोनी मने काया वाचा, जो मालक होईल येचा, तो खडक ओझर गावचा चक्रवर्ती करी. चुकलं का? बर बदल करतो. मनोनी मने काया वाचा, जो मालक होईल येचा, तो चांदवड तालुक्याचा चक्रवर्ती करी. नाही नाही. मनोनी मने काया वाचा, जो मालक होईल येचा नाही. परमार्थात आल्यानंतर पहिल्यांदा सेवक व्हायला शिकलं पाहिजे. पण प्रत्येकाला वाटतं आल्यानंतर मी मालक झालं पाहिजे. नव्हे नव्हे गुरुजी तुम्ही फार मोठे आहात, तुमच्या पुढे धाडसानं बोलावं लागते. मला छातीवरती दगड ठेवून खरं सांगतो. पण हल्ली प्रत्येकाला वाटतं शांताराम बाबा काय भांडवल कमी गुंतवून धंदा धोरणात चालावा. पण तसं कधी होत नसते. तसं कधी होत नसते. ज्ञानोबा यांची ओवी आहे. ज्ञानोबा सांगतात, मनोनी मने काया वाचा, जो सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. हा ज्ञानेश्वरी ग्रंथाचा महिमा आहे. हा ज्ञानेश्वरी ग्रंथाचा महिमा आहे. संतांचा महिमा. संतांचा महिमा कसा आहे? तर संतांचा महिमा सामान्य नाही. संतांचा महिमा जीवाकडून वर्णन होत नाही. संतांचा महिमा देवाकडून वर्णन होत नाही. अरे बाबा, संतांचा महिमा या वाणीने सुद्धा वर्णन करता येत नाही. काय वाणू आता न पुरी ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. व्याकरणामध्ये 3 प्रकारचे तत्व सांगितले. तसा तत्वाचा विचार तर सामान्य नाही. कोण 24 तत्व मानतं, कोण 23 तत्व मानतं, कोण 21 तत्व मानतं, कोण 19 तत्व मानतं, कोण 17 तत्व मानतं, कोण 15 तत्व मानतं, कोण 13 तत्व मानतं, कोण 11 तत्व मानतं, कोण 9 तत्व मानतं, कोण 7 तत्व मानतं, कोण 5 तत्व मानतं, कोण 3 तत्व मानतं, कोण 2 तत्व मानतं, कोण 1च तत्व मानतं. हे आमचं परण. विठ्ठल विठ्ठल.
बहुळा ज्ञानेश्वर महाराज अर्ध्या ओळीत सांगतात, हे 24 तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे. या तत्वांचा विचार सामान्य नाही, पण 3 तत्व प्रामुख्याने सांगितले. एक म्हणजे स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी. पण या सगळ्यात अधिक बडबड करणारं तत्व कोणतं असेल सदानंद महाराज? सगळ्यात जास्त बोलणारं तत्व, सगळ्यात जास्त बडबड करणारं तत्व म्हणजे ते म्हणजे स्त्री तत्व. स्त्री तत्व, स्त्री तत्वाचा स्वभाव आहे अधिक बडबड करणं. कीर्तनात बसले तरी बोलतच बसतात, काय ग जेवली का, काय ग चहा घेतला का, बोलतच बसतात. हा स्त्री तत्वाचा स्वभाव आहे. गुरुनाम गुरु गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी काव्यतीर्थ मामासाहेब दांडेकर सांगायचे म्हणतात, ज्याचं आहे त्याचं नाव घेऊन सांगितलं पाहिजे, नाहीतर वाङ्मय चौर्याचं पाप लागतं. विठ्ठला विठ्ठला नाहीतर इकडून जर असा गोळा करायचं, तिकडून जर असा गोळा करायचं आणि पुन्हा म्हणायचं मला असं वाटतंय. तुला काहीच वाटत नाही. तुला हो, आम्हाला सगळं माहिती, तुला काही वाटत नाही. हो, तर काय सांगू लागलो मी? तुमचंच सांगू लागलो. स्त्री तत्वाचा स्वभाव आहे अधिक बडबड करणं. मामासाहेब म्हणायचे, कल्पना करा आता आपण सर्व वारी करणारी मंडळी आबा, वारीला गेल्यानंतर कल्पना करा, एखाद्या धर्मशाळेमध्ये, एखाद्या रूम मध्ये, अक्षय महाराज, एखाद्या रूम मध्ये 50 माणसं उतरवा आणि एखाद्या खोलीत 2च बाया उतरवा, त्या रात्रभर बोलत बसतात. का? हा स्त्री तत्वाचा स्वभाव आहे अधिक बडबड करणं. पण महाराज सांगतात, या वाणी नावाचा तत्वाचा स्वभाव अधिक बडबड करणं, अधिक बोलकं हे तत्व. पण इतकं जरी बडबड करणारं तत्व असलं, इतकं जरी बोलकं तत्व असलं, इतकं जरी बोलणारं तत्व असलं, तरी ते तत्व ज्या वेळेला संतांच्या वर्णनाकडे लावलं, त्यावेळेला हे वाणी नावाचं तत्व थकलं. आणि ज्या वेळेला हे वाणी नावाचं तत्व थकलं, त्यावेळेला पाया पडण्याशिवाय पर्याय नसतो. आणि मग वाणी नावाच्या तत्वाला विचारण्यात आलं, बाबा संतांचा महिमा वर्णन करण्याची आम्ही तुम्हाला संधी प्राप्त करून दिली. मग संतांचा महिमा अधिक बोलणं हा तुमचा स्वभाव असताना, अधिक बडबड करणं हा तुमचा स्वभाव असतानाही तुम्ही संतांचा महिमा तुमच्या वाणीने का वर्णन करू शकला नाही? त्यावेळेला वाणी नावाच्या तत्वाने उत्तर दिलं, बाबा तो संतांचा महिमा दुर्गम आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात संतांचा महिमा तो बहु संतांचा महिमा तो बहु संतांचा शाब्दिकांचे काम नाही, शाब्दिकांचे काम नाही, शाब्दिकांचे काम नाही, शाब्दिकांचे काम नाही, बहु
वाजवा जरा जोरात का. फुकटच्या टाळ्या वाजवू शकत नाहीत म्हणल्यावर पुढचं तर अवघड दिसतंय. विठ्ठला वाजवा जोरात. असा ही चाल गुरुजींची आहे, गुरुजींसाठी वाजवा टाळ्या. याला फार मोठं मन लागतं. विठ्ठला संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. संतांचा महिमा दुर्गम. सहजासहजी सामान्य जीवाकडून संतांचा महिमा वर्णन केल्या जाऊ शकत नाही. काही गोष्टी मिळणं अवघड आहे आणि काही गोष्टी कळणं अवघड आहे. काय काय मिळणं अवघड आहे तर प्रारंभाला संत भेटणं अवघड, मनुष्य देह मिळणं अवघड. आता श्लोक सगळ्यांच्या पाठे सांगून अधिक वेळ घ्यायचा नाही. पहिली गोष्ट म्हणजे मनुष्य देह मिळणं अवघड. नरदेह दुर्लभ जाणारे वासुदेव वासुदेव काय कळणं अवघड आहे. नृपस्य चित्तम कृपणस्य वित्तम मनोरथम दुर्जनम मानवाणाम स्त्रियस्य चरित्रम पुरुषस्य भाग्यम कुतो न जानामि देवः. काही गोष्टी मिळणं अवघड, काही गोष्टी कळणं अवघड. काय काय कळणं अवघड? संतांचा महिमा कळणं अवघड. का कळणं अवघड आहे तर तो दुर्गम आहे. संतांचा महिमा का कळत नाही तर संतांचा महिमा दोन प्रकारचा सांगितला. एक म्हणजे त्यांच्या शक्तीचा महिमा आणि दुसरा म्हणजे त्यांच्या स्वरूपाचा महिमा. शक्तीचं वर्णन एखाद्या वेळेला करता येईल. रेड्या मुखी वेद बोलविला रेड्या मुखी वेद बोलविला शांति रूपी प्रकटना जानो मामा शांति रूपी प्रकटना जानो मामा शांति रूपी प्रकटना जानो मामा. रेड्यामुखी वेद बोलविला हा संतांच्या शक्तीचा महिमा आहे. पण अजूनही गुरुजी बऱ्याच लोकांचा विश्वास नाही. विकास महाराज की ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला म्हणून. मी म्हणतो बसावा तरी का. मला अजिबात अपेक्षा नाही. कुणी या गोष्टीवरती विश्वास ठेवावा अशी मला अजिबात अपेक्षा नाही. का नाही? मी म्हणतो भावकीचा विश्वास बसेलच कसा काय. नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं तर मग मी त्यांची भावकी समजेल तुम्हाला. हो, कारण भावकी अशी असते, आहे असल्यावर जगू देत नाही आणि नसल्यावर मरू देत नाही, त्याला भावकी म्हणतात. भावकीचा विश्वास बसूच कस काय शकतो की आतापर्यंत आपल्या जमातीमध्ये कोणीच बोललं नाही आणि हाच कसा काय बोलला म्हणून. याची संगती कधी लागते रेडा बोलला याची तर जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ
अंगी ऐसे बळ रेडा बोले, या चरणातला बळ शब्द कोणीकडे लावायचा याच्यावरती त्याची संगती अवलंबून आहे. तो बळ शब्द जर रेड्याकडे लावला तर संगती लागत नाही. बळ शब्द ज्ञानोबारायांकडे लावून पहा, संगती लागल्याशिवाय राहत नाही. ते रेड्याचं बळ नाही, ते ज्ञानोबारायांचं बळ आहे आणि हा त्यांच्या शक्तीचा महिमा आहे. विठ्ठल त्यांच्या शक्तीचा महिमा जळी दगडा सहित वया तारिल्या जैशाला ह्या. एखाद्या वेळेला शक्तीचं वर्णन करता येईल, पण स्वरूपाच्या बाबतीत मात्र काहीच बोलता येत नाही. म्हणून तो दुर्गम आहे. संतांचा महिमा तो बहु दुर्गम आहे. तो शब्दात सांगता येत नाही. एक तर संत कळणं अवघड आणि दुसरी गोष्ट म्हणजे संतांचा महिमा कळणं अवघड. एखादी व्यक्ती स्वप्रयत्नानं स्वकष्टानं स्वकर्तृत्वानं एखादी सामान्य व्यक्ती असामान्य पदावर जाऊ शकते. पण एखादी सामान्य व्यक्ती स्वप्रयत्नानं स्वकर्तृत्वानं स्वकष्टानं एखादी सामान्य व्यक्ती असामान्य पदावर जाऊ शकते. पण ज्या वेळेला ती सामान्य व्यक्ती असामान्य पदावर जाते त्यावेळेला तिला सामान्यपणानं वावरता येत नाही. आणि सामान्य व्यक्ती असामान्य पदावर जाऊनही ज्या वेळेला ती सामान्यपणानं वावरते, हे त्या व्यक्तीचं असामान्यपण असतं. विठ्ठला विठ्ठला संत कळणं अवघड. मुलगा संत असला तर बापाला कळत नाही आपला मुलगा संत आहे. मुलगी संत असली तर बापाला कळत नाही आपली मुलगी संत आहे. नवरा संत असला तर बायकोला कळत नाही आपला नवरा संत आहे. आणि बायको संत असली तर नवऱ्याला कळत नाही आपली बायको संत आहे. मुलगा संत आहे हे शेवटपर्यंत कळालं नाही. कुणाचं उदाहरण आहे? कुणाचं उदाहरण? अगदी बरोबर बोलले तुम्ही. हिरण्यकश्यपूचं उदाहरण. कुणाचं? हिरण्यकश्यपूला शेवटपर्यंत कळालं नाही की आपला मुलगा प्रल्हाद संत आहे म्हणून. आणि शेवटपर्यंत कळालं नाही आपली मुलगी संत आहे. कुणाचं उदाहरण आहे हे? अगदी बरोबर, मीराबाईचं उदाहरण. त्या मेवाडच्या राजाला शेवटपर्यंत कळालं नाही की राणी मीराबाई संत आहेत. आणि कळालं असतं तर विष देण्याचा प्रयत्न केला नसता. शेवटपर्यंत कळालं नाही की आपले मालक संत आहेत. कुणाचं उदाहरण आहे? अगदी बरोबर, तुकाराम महाराजांचं उदाहरण. शेवटपर्यंत जिजाबाईला कळालं नाही तुकाराम महाराज संत आहेत. आणि कळालं असतं तर जिजाबाई सुद्धा वैकुंठाला गेल्या असत्या. आता तुम्ही शंका घ्याल, नारायण महाराज पोटात होते त्याची मला चर्चा करायची नाही. आणि चौथा मुद्दा असा, शेवटपर्यंत कळालं नाही आपली बायको संत आहे. कुणाचं उदाहरण आहे? कोणी सांगा. शांताराम बाबा तुम्ही सोडून कोणी सांगा. 1000 रुपये देतो, लगेच देतो. बुवा उधारीचा नाही, फोन पे गुगल पे सुद्धा करणार नाही. सर्व डाऊन असल्यावर ते अडकण्याची दाट शक्यता असते. कॅश देणार, तात्पुरते देव. अहो देतो नंतर परत. सांगा. नाही मी 1000 रुपये द्यायला काही येडा हाय का काय? कोणी सांग. शेवटपर्यंत कळालं नाही. 3 मुलं झाले तरी कळालं नाही. बोला, थोडा आता क्ल्यू देतो. पेपर फोडू नका. म्हणजे काय वाटण्याकरता काय 500 अवघड आहे बाबा. कोंपण शेत खायला लागल्यावर कसं हो. तर सांगा, क्ल्यू देतो तुम्हाला. 3 मुलं झाले तरी कळालं नाही कळालं. आता आहे का? मग मी सांगतो, सगळे 1000 रुपये दे. तुम्ही सांगा, मी देतो. होय, काय अडचण? चौकदार बरोबर आहे का नाही? बरोबर आहे, काय अडचण? लॉक किया जाय. बर, हे राणी मदालसेचं उदाहरण आहे. आता तुम्ही म्हणसाल, अरे किती सोपं होतं, आपल्याला माहितच होतं. हस्तिनापूरचा राजा ऋतुध्वज, त्या राजा ऋतुध्वजाला 3 मुलं झाले तरी त्याला कळालं नाही की आपली बायको राणी मदालसा संत आहे म्हणून. प्रसंग असा घडला, राजा ऋतुध्वज शिकारीला गेला. आणि शिकारीला गेल्यानंतर ही स्वर्गातली देवांगणा होती.
ही त्याच्या राज्यात तपश्चर्या करत होती आणि तपश्चर्या करत असताना या राजा ऋतुध्वजानं पाहिलं, अरे ही सुंदर कन्या, ही सुंदर रूपवती आपल्या राज्यात तपश्चर्या करते, कोण आहे? राजा तिच्या रूपाला भाळला. राजानं भात्यातला बाण काढला, प्रत्यंच्या ओढली, भात्यातला बाण काढला, भात्यातला बाण तिच्या पायाजवळ मारला आणि तिचं तप भंग केलं. राजा ऋतुध्वजानं त्या राणी मदालसेचं तप भंग केला आणि तप भंग केल्यानंतर तिनं विचारलं, राजा अरे का तप भंग केलंस माझं? त्यावेळेला राजा ऋतुध्वजानं सांगितलं, तुझं तप भंग का केलं याचा विचार नंतर करू, आधी माझ्या राज्यात मला न विचारता तू तप कस काय करते त्याचं उत्तर दे. त्यावेळेला तिनं सांगितलं, राजा येऊ नये, पण तुझ्या राज्यात मी आले बरं मला माफ कर. नाही माफ करणार, तुला शिक्षा तर भोगावीच लागणार. काय शिक्षा राजा? काही नाही, एक काम करावं लागेल. काय? तुला माझ्या सोबत विवाह करावा लागेल. राजा म्हणला, अरे हे कसं काय शक्य? राणी म्हणली, कसं काय शक्य आहे? मी स्वर्गातली देवांगणा, तू सामान्य मृत्यू लोकातला राजा, दोघांचा विवाह जुळायचा कसा काय? आता मला त्याच्यातलं फार कळत नाही. असं म्हणतात गण जुळले पाहिजे, गुण जुळले पाहिजे, पत्रिका जुळली पाहिजे. आपल्याला काय त्याच्यातली फारशी कल्पना नाही. स्वतंत्र समिती असते त्याच्यासाठी, सप्ताहाची समिती नसते, ती स्वतंत्र बैठक असते. नाही कळालं, शक्य नाही राजा. पण राणी मदाल, राजा हट्टाला पेटला आणि राणी मदाल असा म्हणले, तुझ्या सोबत मी लग्न करते पण एका अटीवरती. काय? मला ऍपलचा मोबाईल घेऊन दे. आधी आपल्याला बसायला एक सुंदर राहायला नाशिकमध्ये प्लॉट घे, एखादी आपल्याला बसायला सुंदर अशी फॉर्च्युनर घे, मग तुझ्या संग लग्न करते. नाही, ती इतक्या हलक्या विचाराची नव्हती. ती इतक्या, मी तिचं सांगतो, तुम्ही तुमचं बघा, आपल्याला काय माहिती. तर आमचंच रान आम्हाला नांगरणं होय ना, लोकांच्या रानात कुठं आहोत घालीत. आता राणी मदा आदर्श घ्या माता माऊल्यांनो तिचा, एवढा ऐका. ती काय म्हणली, राजा मी तुझ्यासोबत लग्न करते पण एका अटीवरती. काय? आपल्या दोघांपासून जी मुलं होतील ना, त्या मुलांना शिक्षण मी देईल, तू नाही द्यायचं. हे प्रत्येक माता माऊलींनी कधीतरी आधी कबूल करून घेतलं पाहिजे, पण हे नाहीच आपलं. जाऊ दे. राणी मदाल होती. दोघांचा गांधर्व विवाह पार पडला तिथे. गांधर्व विवाहाचे सुद्धा प्रकार आहेत, सांगून वेळ घेत नाही. गांधर्व विवाह पार पडला, पहिला मुलगा झाला आणि मुलगा पाळण्यात टाकला आणि तिने उपदेश करायला सुरुवात केली. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा सांदा, रवरव दुर्गंधी रे अमंगळतीचा बाधा. महाराज सांगतात, पहिला मुलगा झाला आणि पहिल्याच मुलाचं नाव तिनं काय ठेवलं? अमर्त्य ठेवलं. काय नाव ठेवलं? अमर्त्य. नाव सुद्धा काय? अमर्त्य. म्हणजे जो कधीच मरत नाही त्याला अमर्त्य म्हणतात. नावं ठेवत असताना सुद्धा जपून ठेवली पाहिजे, नाहीतर प्रातस्मरणीय वैकुंठवासी काव्यतीर्थ वेदांत वाचस्पती जगन्नाथांना पवार सांगायचे. लोक काही नावं ठेवतात मुलांची. काय? एकानं नाव ठेवलं मुलाचं, काय आबा काय नाव ठेवलं? सांगतो ना मी, ऐका ना तुम्ही. काय नाव ठेवलं? काय नाव ठेवलं? विकास महाराज त्याने नाव ठेवलं. सांगतो मी, मी सांगतो, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ऐका फक्त. काय नाव ठेवलं? चोपदार महाराज. मला तरी काय माहिती त्यानं काय नाव ठेवलं मुलाचं माहितीये का? शांताराम बाबा. काय नाव ठेवलं? अनिल. काय नाव ठेवलं? अनिल. जगन्नाथांना म्हणायचे, आता या अनिल शब्दाचा नेमका अर्थ काय करायचा? मग ते म्हणले, कुठं तरी गेला की काहीतरी अनिल, म्हणून त्याचं नाव अनिल. असू द्या, कुठं गेला की चपला अनिल, काहीतरी अनिल, कुणाचं काहीतरी अनिल म्हणून अनिल. तिनं पहिल्या मुलाचं नाव काय ठेवलं? अमर्त्य नाव ठेवलं. उपदेश सुरू केला. दुसरा मुलगा झाला आणि तिनं उपदेश सुरू केला. उपजो दुर्लभ रे माय बापा झालाशी, वाढविती थोराशा दुःखी कष्टी सायासी. तिसरा मुलगा झाला, तिनं उपदेश सुरू केला. 9 मास कष्टलासी, 10व्याने प्रसूत झाली.
येताची कर्मजाड तुझी मानाडकली आकांत तू जननी ये दुःखे धाये मोकली. तिने तीनही मुलांना उपदेश केला. मुलं थोडी मोठी व्हायची, जंगलात तपश्चर्या करण्यासाठी निघून जायची. चौथा मुलगा झाला आणि राजा ऋतुध्वजानं सांगितलं, अगं थांब, त्या मुलाला शिक्षण तू देऊ नको, त्या मुलाला शिक्षण मी देईल. त्यावेळेला राजा ऋतुध्वजानं तो मुलगा हातात घेतला. पण राणी म्हणली, राजा आपला करार काय झालाय, मुलाला शिक्षण मी देईल, तू नाही द्यायचं. ती सरळ निघाली महाराज जंगलाच्या दिशेने तपश्चर्या करण्यासाठी. राजा ऋतुध्वज म्हणला, अगं शिकवतो. ती म्हणली, राजा आता नाही. पण आईचं अंतकरण आहे, ती मागे आली. तिने एक चिठ्ठी लिहिली आणि तिने त्या मुलाच्या दंडाला बांधली आणि राजा त्या दासीला सांगितलं की हा मोठा झाल्यानंतर याला एकच काम कर म्हणावं, ही चिठ्ठी फक्त उघडून पहा म्हणावं. तुझ्या आईने लिहून ठेवली. नंतर राजा ऋतुध्वजालाही पश्चाताप झाला. राजा ऋतुध्वज तिच्या मागे तपश्चर्या करण्यासाठी गेला. नंतर दोघेही जंगलात तपश्चर्या करण्यासाठी गेले. तपश्चर्या करायला गेल्यानंतर या राणी मदालसेनं त्या राजा ऋतुध्वजाला गायत्री मंत्राचा उपदेश केला. गायत्री मंत्राचा उपदेश केल्यानंतर 12 वर्ष तपश्चर्या केली आणि 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर हा राजा ऋतुध्वजाची समाधी आणि राणी मदालसेची समाधी उत्थान पावली. आणि त्यावेळेला राजा ऋतुध्वज म्हणला, अगं आपली 3 मुलं इकडंच कुठं आले असतील नाही का तपश्चर्या करण्यासाठी. ती म्हणली, राजा तुला मुलांचं दर्शन करायचंय. हो. तिने मुलांना हाक मारली गुरुजी, तर ती 3ही मुलं सोन्यासारखी चमकत होती. मग राजा ऋतुध्वज म्हणला, अगं आपल्या 4थ्या मुलाचं कसं काय होईल. त्यावेळेला राणी मदालसेनं सांगितलं, त्याचं पाप तुम्ही भोगायचं, मला माहित नाही. 3 मुलं झाले तरीही राजा ऋतुध्वजाला कळालं नाही आपली बायको राणी मदालसा संत आहे. तर तासभर कीर्तन ऐकून काय कळणार आहे, कीर्तन करणारा बुवा संतच असेल म्हणून. विठ्ठला विठ्ठला महाराज सांगतात, नाही बाबा संत कळत नाही, संत कळणं अवघड, संतांचा महिमा कळणं अवघड, म्हणून तो दुर्गम आहे. विठ्ठला संतांचा महिमा तो बहुदुर्गम. आणि महाराज सांगतात तो शब्दात वर्णन करता येत नाही. शाब्दिकाचे काम नाही येथे. शाब्दिकाचे का शब्दात वर्णन करता येत नाही. कसं वर्णन करता येत नाही, तर तुकाराम महाराज अशा समाजामध्ये जन्माला आले. कशा समाजामध्ये जन्माला आले की ज्या समाजामध्ये जन्माला आल्यानंतर वयाच्या 60व्या वर्षी 4ही वेदाची माहिती होणं अवघड. पण महाराजांनी अशा समाजामध्ये जन्माला आले की ज्या समाजामध्ये 4ही वेदाची नावं माहिती होणं अवघड. पण अशा समाजामध्ये जन्माला येऊनही त्यांनी 4ही वेदाचा अर्थ जगापुढे ठेवला. त्यांच्या वर्णनासाठी शब्द आणावेत तरी काय, शाब्दिकाचे काम नाही येथे. मग शाब्दिक कोणाला म्हणतात, शाब्दिक कोणाला म्हणतात, तर 4 टिपणं तेही अर्धालीच बसलेले, त्याला शाब्दिक नाहीत म्हणत अक्षय महाराज. मग शाब्दिक कोणाला म्हणतात, तर एकनाथ महाराजांची अर्धी ओवी सांगतो आणि माऊलींची अर्धी ओवी सांगतो. माऊली सांगतात की तरकियती गाढा व्याकरणी चोखडा, तरकियती गाढा, त्याला शाब्दिक म्हणतात. एकनाथ महाराज सांगतात शाब्दिक कोणाला म्हणतात, विवरण वाचस्पती वेदांत तोही जाणे मूर्तिमंत, याला शाब्दिक म्हणतात. पण असा जरी असला जरी तरी शाब्दिकाचे काम नाही येथे. मग महाराज उपमा द्या, बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. बहुतेक इथे शेळी शब्द विसरलेला दिसतो बरं का. हो, इथे शेळी शब्द विसरला म्हणून दुसरं प्रमाण वापरलं. काय, उदंड त्या गायी म्हैशी आणि शेळ्या परित्या निराळ्या कामधेनू. उदंड त्या गायी परित्या निराळ्या कामधेनू, उदंड त्या म्हैशी परित्या निराळ्या कामधेनू, उदंड त्या शेळ्या परित्या निराळ्या कामधेनू, उदंड त्या गायी म्हैशी आणि शेळ्या परित्या निराळ्या कामधेनू. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. बहुदुधड जरी झाली गाय तरी होईल काय कामधेनू. बहुदुधड जरी झाली म्हैस तरी होईल काय कामधेनू. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय